आतापर्यंत दिग्गज नेत्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. आता एक पत्रकार म्हणून, शिवसेनेचे खासदार म्हणून, त्यातल्या त्यात एक चिकित्सक म्हणून संजय राऊत ही आपली भूमिका मांडणार आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये जेव्हा हे सरकार, राज्यातलं ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येत होतं, तेव्हा सगळा फोकस हा संजय राऊत यांच्या अवतीभोवती होता. सिल्वर ओक ते मातोश्री यांच्यातला दुवा संजय राऊत होते. हे सरकार अस्तित्वात आलंय. आज या सरकारला 6 महिन्यांहून अधिक काळ झालेला आहे. संजय राऊत सुद्धा या त्या निमित्तानं अधूनमधून चर्चेत असतात. पण सरकारविषयीची भूमिका मांडताना महाराष्ट्राचं हित कशात आहे हे ते नेहमी सांगत असतात. त्यांनी त्यांच्या शब्दात महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप हा कसा असायला हवा ती भूमिका मांडलेली आहे. ती आता आपण बघणार आहोत. संजय राऊत. सर्वप्रथम आपली जी वृत्तवाहिनी आहे, जी 24 तास, त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि कोविड नंतरचा महाराष्ट्र ही जी संकल्पना घेऊन आपण या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या प्रमुख लोकांचं भूमिका व्यक्त करण्याचं व्यासपीठ निर्माण केलं, हा एक उत्तम उपक्रम आहे. कोविड नंतरचा महाराष्ट्र, त्याची स्थिती कशी असेल, पण कोविड नंतरचा महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कोविड नक्की कधी संपेल, हे करोनाचं संकट कधी दूर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राची नव्यानं सुरुवात कोणत्या दिवसापासून, कोणत्या तारखेपासून होईल, याविषयी निश्चित आराखडा शासनानं आणि शासनाबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांनी तयार करणं गरजेचं आहे. अर्थात कोणत्याही संकटामध्ये जग काही थांबत नाही. राजकारणाला मर्यादा पडत नाहीत. मग तो महाराष्ट्र असेल, तो देश असेल किंवा अमेरिकेतल्या निवडणुका असतील. जे इतकं मोठं करोनाचं संकट आलेलं आहे आणि अमेरिकेमध्ये हाहाकार माजला आहे, पण तरी प्रेसिडेंट ट्रम्प आणि इतर सगळ्या त्यांच्या विरोधकांच्या प्रचाराच्या सभा सुरू आहेत, निवडणूक चाचण्या सुरू आहेत. म्हणजे संकट किती आलं तरी राजकारण थांबणार नाही, त्याला गती मिळतच असते. कारण आपण सगळे लोक जे आहोत या जगातले, हे राजकारणग्रस्त लोक आहोत. आपण विचार करतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. या देशामध्ये आज महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे. लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कदाचित उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा आपण मागे पुढे असू, पण विकासाच्या बाबतीत असेल, प्रगतीच्या बाबतीत असेल, अनेक योजनांच्या बाबतीत असेल, सामाजिक भूमिकांच्या बाबतीत असेल, आपण नेहमी सगळ्यांपेक्षा पुढे आहोत. पुढे जे संकट आपल्यावरती आलेलं आहे करोनाचं, ते जेव्हा आपण पाहतो तेव्हा या संकटाचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तर तो महाराष्ट्र राज्याला बसलाय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि आज मुंबईच्या गतिशीलतेलाच कुठेतरी खीळ बसलेली आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे, पण मी जेव्हा पाहतो महाराष्ट्र राज्याकडे गेल्या 3 महिन्यापासून या संकटाच्या प्रकारामध्ये, तेव्हा सगळ्यात जास्त संकट महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीवर आलेलं आहे. तरीही 4 दिवसापूर्वी मी पाहिलं, जे काय औद्योगिक एक संमेलन झालं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारशी साधारण 16,000 कोटी रुपयाचे करार परदेशी कंपन्यांनी केल्याचं माझ्या लक्षात आलं. याचा अर्थ महाराष्ट्राचं महत्त्व हे जागतिक उद्योग क्षेत्रामध्ये आजही कायम आहे. पण आज राज्यकर्त्या सरकारला सुद्धा प्रत्येक पाऊल टाकताना त्या प्रत्येक पायामध्ये, त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये करोना संकटाची बेडी आहे. पुढे जाताना सुद्धा त्यांना प्रत्येक वेळेला खूप मोठे कष्ट पडत आहेत.
खरं म्हणजे 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, ते सरकार आल्यावर महाराष्ट्रामध्ये एक असं वातावरण निर्माण झालं की परिवर्तन आता होईल. 3 पक्षांचं सरकार जरी असलं तरी या 3ही सरकारमधले जे लोक आहेत हे अनुभवी लोक आहेत. हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाव आणि गाव माहीत असलेले, महाराष्ट्राचे प्रश्न माहीत असलेले, मग सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक, कृषीविषयक, नोकरीविषयक या प्रत्येक प्रश्नाची जाण असलेले प्रमुख लोक या सरकारमध्ये सामील झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हे लोकांना असं वाटलं तेव्हा की हे सरकार आता ताबडतोब कामाला लागेल आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांना गती मिळेल. पण दुर्दैव असं या महाराष्ट्राचं आणि देशाचं असं म्हणेन की ठाकरे सरकारला एका पाठोपाठ एक अशा संकटाचा सामना करावा लागला. त्यातलं प्रमुख संकट कुठलं असेल तर हे कोविडचं संकट आहे, हे करोनाचं संकट आहे. म्हणजे सरकारची संपूर्ण क्षमता, संपूर्ण कौशल्य हे इतर कोणत्याही क्षेत्रात जे झळाळून निघालं असतं ती संपूर्ण ताकद सरकारची ही फक्त करोना या एका संकटाशी लढण्यामध्ये गेल्या 3.5-4 महिन्यापासून खर्ची होते. सरकार पुढलं सगळ्यात मोठं संकट आहे मनुष्यहानी वाचवणं, माणसांचे प्राण वाचवणं हे आहे. आणि सरकार आर्थिक संकटात असताना सुद्धा सरकारची तिजोरी ही फक्त करोना संकटाशी लढण्यात आपण खर्ची करतो. पण शेवटी ह्या गोष्टी अटळ असतात आणि आपण त्या करत आहोत. सरकार करत आहे. खरं म्हणजे या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांच्यासारखे एक अत्यंत महत्त्वाचे असे राजकारणी या देशातले ज्येष्ठ नेते, ज्याने अनेक वर्ष राज्य चालवलं आहे, प्रशासन चालवलं आहे, राष्ट्रीय स्तरावर काम केलं आहे, अशा शरद पवारांचं पाठबळ या सरकारला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे प्रमुख लोक सगळे आहेत, ते या सरकारच्या बाजूने उभे आहेत. तरीही सरकारला दुसरा कोणत्या विचाराच करता येत नाही. आज करता येत नाही म्हणजे उद्या नाही असं होणार नाही. जसं मगाशी म्हणालो की करोनानंतरचा महाराष्ट्र हळूहळू महाराष्ट्राला गती मिळताना मी पाहतोय. पण भविष्यामध्ये महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं संकट जर कोणतं असेल तर ते संकट असेल कष्टकऱ्यांच्या जीवनाचं रक्षण करण्याचं. मग तो शेतकरी असेल, मग तो नोकरदार माणूस असेल, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर अशा प्रमुख शहरातलं. हजारो कारखाने बंद झालेले आहेत, हजारो, लाखोमध्ये असेल. आणि मुख्यतः महाराष्ट्राच्या राजधानीतला, पुण्यासारख्या शहरातला, नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगरसारख्या शहरातला नोकरदार माणूस, तरुण वर्ग, सुशिक्षित वर्ग हा लाखोच्या संख्येनं बेरोजगार अवस्थेमध्ये आपल्या घरी बसलेला आहे. आणि हा फार मोठा मानवी बॉम्ब भविष्यामध्ये आता स्फोट होऊ शकेल असं चित्र मला फक्त महाराष्ट्रात दिसतंय असं नाही, देशात दिसतंय. पण महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य आहे. ही स्फोटकं जी आहेत घराघरात निर्माण झालेली, ही बेरोजगारांची संकट आहेत, त्याच्याशी महाराष्ट्र हे सरकार कसा मुकाबला करेल हे पाहणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण शेवटी रिकामं डोकं आणि रिकामे हात हे संकट उभं करतात, हे प्रश्न उभे करतात. आणि सरकार त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यात अपयशी ठरलं तर कोणतंही लोकप्रिय सरकार हे रोषाला बळी पडतं. अशा प्रकारचा रोष या तरुणांच्या, या बेरोजगार तरुणांमध्ये निर्माण होऊ नये हे सगळ्यात मोठं आव्हान यापुढे सरकारसमोर असेल. आपण ज्याला कोविड नंतरचा महाराष्ट्र म्हणतो, ही आव्हानं आपण आधी पाहिली पाहिजे. कारण आता पुढले काही वर्ष कोविड जे आव्हानं उभं करणार आहे त्या आव्हानाशी आपल्याला लढावं लागेल. आणि त्यातलं सगळ्यात मोठं संकट आहे शेतकऱ्यांचं संकट आहे, कष्टकऱ्यांचं संकट आहे. बाकी सरकारविषयी आपण म्हणाल
तर मंत्रालयामध्ये अजून गती यायची आहे. 3 महिन्यापासून 3.5 महिन्यापासून मी पाहतो आहे, जी हालचाल मंत्रालयामध्ये असायला हवी ती या कोविडमुळे मंत्रालय थंड आहे. कर्मचारी जात नाहीत, अधिकारी जात नाहीत, मंत्री जात नाहीत, हे खरं आहे. प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये काम करतो आहे. हे जर सत्य असलं तरी राज्य सरकार म्हणून जी जबाबदारी लोकांनी आमच्यावर टाकली, आपल्यावर टाकली आहे, त्याचं भान हे राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. हे भान विरोधी पक्षाने ठेवलं पाहिजे. आज मला चित्र काय दिसतंय महाराष्ट्रामध्ये, सातत्यानं महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्ष जो आहे हा ही सरकारची जी गाडी चाललेली आहे त्या गाडीपुढे अडथळे कसे येतील, गाडीची चाकं आहेत त्याचे नळबोळ कसे ढिले होतील, गाडीला जो बैल जुंपलेले आहेत त्या बैलांच्या शेपटीला पीळ देऊन बैल बेभान कसे होतील. पण यापैकी काही जरी झालं तरी या सरकारला धोका नाही, हे मी आता स्पष्ट सांगतो. महाराष्ट्रामधल्या विरोधी पक्षानं गांभीर्यानं काम करावं. हे संकटाचा काळ आहे. या संकटाच्या काळामध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करून हे महाराष्ट्र, कोविड नंतरचा महाराष्ट्र घडवण्याचं जे काम, जे टास्क आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं योगदान असावं या मताचा मी आहे. कारण आजचा विरोधी पक्ष जो आहे काल सत्ताधारी होता. देवेंद्र फडणवीस हे प्रमुख विरोधी पक्षनेते विधानसभेत आहेत. 105 आमदारांचं बळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना राज्य चालवण्याचा 5 वर्षाचा अनुभव आहे. हे जेव्हा माझ्यासारखा माणूस पाहतो तर मला वाटतं की अशा प्रमुख लोकांनी विरोधी पक्षातल्या, विविध पक्षातल्या या संकट काळामध्ये सरकारला सूचना करण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम जर केलं तर अनेक संकट आज जी मला दिसत आहेत या कोविडच्या संदर्भात, त्या संकटाची तीव्रता निदान कमी होईल. ती आज दुर्दैवानं विरोधी पक्षाकडून अशा प्रकारचं सहकार्य सरकारला मिळतं असं मला वाटत नाही. महाराष्ट्रावर वादळाचं संकट आलं, हे कोविडचं सुरू असताना जे निसर्ग वादळ आलं त्याच्यामुळे हजारो कोटीची हानी झाली. आता आकडे काय प्रत्येक वेळेला आकडे देऊन चालणार नाही, पण हजारो, म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान ज्या कोकण किनारपट्टीत झालं किंवा काही भागात पुण्याच्या पुढे झालं, उत्तर महाराष्ट्रात झालं, त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे राजकारण मला प्रामुख्याने दिसलं आणि दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शोषितांना मदत मिळावी, ती मिळायला पाहिजे. त्या बाबतीत कोणत्या प्रकारचे मतभेद असू नयेत. किंबहुना कशा प्रकारे मदत करावी यासाठी राज्यकर्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन त्या संदर्भात भूमिका घेतली तर महाराष्ट्राच्या जनतेला त्यातून नक्कीच चांगले दिवस येतील. पण सरकारने एक भूमिका घ्यावी आणि त्याच्या नेमकी भूमिका, विरोधाची भूमिका ही विरोधी पक्षाच्या लोकांनी घ्यावी. हे या काळात तरी योग्य असं मला वाटत नाही. राजकारण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोणावरती बंदी नाहीये, पण सरकारला जेमतेम 6 महिने झाले त्याचं भान विरोधी पक्षाने ठेवलं पाहिजे पुढल्या काळामध्ये. आणि या 6 महिन्यामध्ये ज्या संकटाचा सामना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार करत आहे ते सुद्धा विरोधी पक्षाला विसरता येणार नाही. मागचं सरकार जेव्हा होतं फडणवीसांचं, तेव्हा 5 वर्षामध्ये फार संकट आली नाहीत. त्यांचा कारभार अत्यंत सरळ आणि सुगम चालला होता. पण दुर्दैव नवीन सरकारचं आहे की त्यांना काम करण्याची, आपल्या योजना राबवण्याची योग्य संधी, योग्य वेळ अद्याप मिळालेली नाही. ती या संकटामुळे मिळालेली नाही आहे. आरोग्यविषयक यंत्रणा राबवण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ चालला आहे. पण आपण पाहिलं असेल देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्राची यंत्रणा कोविडशी लढण्यासाठी जी सरकारनं उभी केली आहे त्याचं कौतुक आज जगात आणि देशामध्ये होत आहे. धारावीसारख्या ठिकाणी, मालेगावसारख्या ठिकाणी असे जे हॉटस्पॉट होते की जिथला करोना नियंत्रणात येणार नाही असं वाटत होतं, अशा या 2 किंवा 3 महत्त्वाच्या ठिकाणी हे संकट नियंत्रणामध्ये आणण्यात सरकारला यश आलेलं आहे. याचं सुद्धा कौतुक विरोधी पक्षाने केलं पाहिजे. सरकार अस्थिर करून पुढल्या
काही दिवसामध्ये जर विरोधी पक्षाला राजकीय लाभ होईल असं वाटत असेल तर मला वाटतं ते भ्रमात आहे. मी जे काही या राज्याचं राजकारण ओळखतो तर मला पक्की खात्री आहे की पुढल्या 5 वर्ष त्यातले 6 महिने निघून गेले, या सरकारला धोका अजिबात नाही. लहान सहान कुरबुरी होत असतात, त्या कुरबुरी एकपक्षीय सरकारमध्ये सुद्धा होतात. उद्या एखाद्या पक्षाचं राज्य जरी कुठे आलं असेल तर त्या सरकारमध्ये कुरबुरी किंवा मतभेद नाहीत असं कधी होणार नाही. हे 3 पक्षाचं सरकार आहे. हे 3 पक्षाचं सरकार भिन्न विचारांच्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे आणि ती महाराष्ट्राची त्यावेळची गरज म्हणून हे सरकार बनवलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष जो आमचा आहे या महाराष्ट्रातला, त्यांनी सुद्धा कोविड नंतरचा महाराष्ट्र घडवताना आपलं योगदान सुद्धा या सरकारबरोबर असावं अशी भूमिका जर घेतली तर या राज्यातल्या अनेक प्रश्नांना खरोखर गती मिळेल. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई असेल, प्रत्येक विभागाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी एक रचना केलेली आहे त्या रचनेला बळ द्यायचं काम हे कोविड नंतरच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना बसून करावं लागेल. प्रशासनाला करावं लागेल. खास करून हे लोकांसाठी आणलेलं सरकार आहे. आता सध्या नोकरशाहीवरती टीका सुरू आहे की राज्य कोण चालवत आहे, हे राज्य लोकनियुक्त सरकार चालवत आहे की राज्य काही प्रमुख नोकरशाह चालवत आहेत. मला असं वाटतं नोकरशाही जी आहे, प्रशासन जे आहे, हे लोकनियुक्त सरकारचं महत्त्वाचं अंग आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचं राज्य सुरू आहे असं मला वाटतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांच्या भूमिका मला माहीत आहेत. विशेषतः नोकरशाही आणि लालफितशाही या 2 शब्दांचा माननीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रचंड तिटकारा होता. जेव्हा 1995 साली शिवसेना भाजप युतीचं राज्य आलं तेव्हा मी त्यांना नोकरशाहीवरती प्रश्न विचारला होता की कधी कधी अस्थिरतेच्या काळामध्ये नोकरशाही ही राज्यकर्त्यांच्या मानेवर बसते. तेव्हा बाळासाहेब असं म्हणाले होते, मला आठवत आहे, माझ्या सरकारमध्ये जर नोकरशाही आणि लालफितेशाही मला दिसली तर मंत्रालय मी गदागदा हलवीन. मला असं वाटतं त्याच बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळे कोणाला किती मानगुटीवर बसवायचं आणि कोणती भुताटकी कधी फेकून द्यायची अशा प्रकारची हे उद्धव ठाकरे चांगल्या प्रकारे जाणतात. महाराष्ट्र त्यांना घडवायचं आहे. त्यांच्या काही योजना आहेत महाराष्ट्रासंदर्भात आणि मला वाटतं सगळ्यांना एकत्र घेऊन ते महाराष्ट्र पुढे घेऊन जातील. राजकारण हे राजकारणाच्या जागेवरती राहायला पाहिजे. 3 पक्षांचं सरकार किती काळ टिकेल, उद्याच्या निवडणुकांमध्ये काय होईल, भाजपबरोबर संबंध कसे असतील, मला वाटतं हे प्रश्न आता निकाली निघालेले आहेत. भारतीय जनता पक्षानं आपला मार्ग स्वीकारलेला आहे. त्यांचं राजकारण त्यांनी करत राहिलं पाहिजे. 3 पक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रात राज्य करते आणि भविष्यामध्ये कोविड नंतरचा महाराष्ट्र जो आपण चर्चेचा मुख्य बिंदू आपला आहे, हा महाराष्ट्र घडताना आपण सगळ्यांनी त्यात सहभागी होणं गरजेचं आहे. कोविड संकट येईल आणि जाईल अशा अनेक संकटांना आपण सामोरे गेलेलो आहोत. हे संकट सुद्धा जाईल. मला वाटतं महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाने अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. विशेषतः आता दहीहंडीसारखे गर्दीचे विषय रद्द होत आहेत. रमझानच्या बाबतीमध्ये मुस्लिम समाजानं शिस्त पाळली. उद्या सगळ्यात मोठा गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि माझं जे का मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांशी सुद्धा मुख्यमंत्री चर्चा करून राज्यभरामध्ये हा गणेशोत्सव जो आहे हा एका शिस्तीमध्ये सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आणि खास करून सोशल डिस्टन्सिंग पाळून कशा प्रकारे साजरा करता येईल यावर मुख्यमंत्र्यांचं काम चालू आहे. हा विघ्नहर्ता गणराय जो आहे उद्या आगमन होणारा, हा सुद्धा या सरकारला संकटातून
मार्ग काढण्याची बुद्धी देईल, ताकद देईल आणि कोविड नंतरचा जो महाराष्ट्र आहे तो पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे गरुड झेप घेईल याची मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा G24 तासच्या उपक्रमाचे आभार मानतो आणि जे जे तज्ज्ञ आपण या चर्चेमध्ये बोलवले आहेत ते सगळे तज्ज्ञ, सगळे मंत्री, राज्यकर्ते या सगळ्यांनी आपला वाटा महाराष्ट्र घडवण्यात त्याचं योगदान दिलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय राऊत हे होते. संजय राऊत लौकिकाप्रमाणेच बोललेत. त्यांच्यातला पत्रकार जो चिकित्सक विश्लेषण करतो तो जास्त दिसला. पण त्यांनी सध्याची महाराष्ट्राची गरज काय आहे तर सत्ताधारी आणि विरोधक यांनी हातात हात घालून कोविडशी सामना केला पाहिजे. कोरोनाशी युद्ध आपण जिंकल्यानंतर पुन्हा आपल्याला महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू करायचं असेल तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एक फाईन बॅलन्स हा साधला गेला पाहिजे. ही दोघांचीही जबाबदारी आहे. आणि सध्याचं जे ठाकरे सरकार किंवा महाविकास आघाडीचं सरकार आहे ते कसं स्थिर आहे, अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत पण ते स्थिर आहे असा दावाही त्यांनी केलेला आहे.